नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये फेज 14 अशा प्रकारच्या काही वेकेन्सी आलेल्या आहेत मित्रांनो. या ज्या वेकेन्सी आहेत मित्रांनो, पूर्णपणे 10वी 12वी त्याचसोबत ग्रॅज्युएशन लेवलच्या काही पोस्ट आहेत. अशा प्रकारे त्या वेकेन्सी भरल्या जातात. यामध्ये फिजिकल हा प्रकार नसतो, फक्त तुमची लेखी परीक्षा असते, तुमचं डॉक्युमेंटेशन असतं. काही पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये तुमची ट्रेड टेस्ट असते आणि मित्रांनो तुमचं मेडिकल असतं. याचसाठी मित्रांनो जवळजवळ 3000पेक्षाही जास्त वेकेन्सी आलेले आहेत. याच्याचबद्दल आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत एक महत्त्वाची सगळ्यात मोठी अपडेट असेल या SSC फेज 14 एक्झाममध्ये. ती म्हणजे काय, तर लेखी एक्झाममध्ये काही अपडेट आहे, ती तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट असाल तर नक्की ही जी पोस्ट आहे किंवा ही जी SSCची एक्झाम आहे ती एकदा तरी देऊन पहा, कारण की याच्यामध्ये तुम्हाला एक गव्हर्नमेंट जॉब मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. तर मित्रांनो सुरुवात आहे व्हिडिओला. त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर मित्रांनो वॅकन्सीचा जर विचार केला याच्यामध्ये स्टेनोग्राफर, लॅबोरेटरी अटेंडंट, ज्युनियर इंजिनियर, सायंटिफिक असिस्टंट, ड्रिलिंग असिस्टंट, स्टोअर क्लर्क, अकाउंटंट, स्टोअर अटेंडंट, स्टोअर अटेंडंट आणि रिसर्च असिस्टंट आणि सिनियर सायंटिफिक असिस्टंट अशा प्रकारच्या जवळजवळ 10 प्रकारच्या वॅकन्सी आहेत मित्रांनो. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये जवळजवळ 3000पेक्षाही जास्त वेकेन्सी आहेत. त्यामुळे जर तुमचा अभ्यास जरा चांगला असेल SSCचा मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही पोस्ट मिळू शकते. तर याच्यामध्ये जर डेट्स ज्या पाहिल्या, इम्पॉर्टंट डेट्सचा आपण विचार केला तर 13 एप्रिलपासून याचे फॉर्म सुरू झाले आहेत. ते जवळजवळ 4 मे पर्यंत आपल्याला हे ऑनलाईन प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. फी पेमेंट जी आहे मित्रांनो जवळजवळ 5 मे पर्यंत तुम्ही भरू शकता. आणि याची एक्झाम डेट जर पाहिली तर मित्रांनो जून 2026 मध्ये टेंटेटिव्ह आपल्याकडे आलेली आहे. SSCच्या एक्झाम बऱ्यापैकी ॲट अ डेट जी डेट देतात त्या टायमिंगमध्ये होते, मागं पुढे कधी होत नाही मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन फीचा जर विचार केला मित्रांनो तर जनरल आणि ओपन कास्ट आहेत मित्रांनो, त्यांच्यासाठी 100 रुपये फी आहे. बाकी जे अदर कास्टमध्ये विद्यार्थी आहेत आणि मुलींना मित्रांनो इथे फी नाही आहे. त्याच्यामुळे बेस्ट आहे जर तुम्ही फॉर्म जो आहे फक्त रजिस्ट्रेशन करून जर भरलात कास्टमध्ये असाल किंवा मित्रांनो जर तुम्ही मुलीमध्ये असा फॉर्म भरणार असाल तर मित्रांनो हा सगळ्यात बेस्ट चान्स आहे सरकारी नोकरी मिळवण्याचा. त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न तो जो आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे मित्रांनो. यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुमची CBE म्हणजेच कम्प्युटर बेस्ड एक्झाम सुरुवातीला होईल. त्याच्यानंतर स्किल टेस्ट, ज्या काही ट्रेड आहेत त्यामध्ये ज्यांना ज्यांना स्किल टेस्ट आहे त्यांची स्किल टेस्ट होईल. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर मेडिकल झालं तर होऊ शकतं. एवढ्याच इथे प्रोसेस असणार मित्रांनो. कोणत्याही प्रकारचं फिजिकल नाहीये, काही नाही मित्रांनो. याच्यानंतर एज लिमिट जर पाहिलं मित्रांनो, तुमचं एज लिमिट जे आहे ते 1/1/2026 या दरम्यान मोजलं जाणार आहे. तर एज लिमिट जर पाहिलं मित्रांनो तुमचं मिनिमम 18 एज असणे तर गरजेचं आहे. मॅक्झिमम काही पोस्ट 25 पर्यंत आहेत, काही 27 पर्यंत आहेत, काही 30 पर्यंत आणि काही 35 पर्यंत. हे जे पोस्ट क्लिअर कुठे होईल तर मित्रांनो जी PDF आहे तुम्हाला ते PDF दिसते मित्रांनो, ही PDF तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. ही PDF जवळजवळ 100पेक्षाही जास्त पानांची असल्यामुळे ते दाखवता येत नाहीये. त्यामुळे तुम्ही डाउनलोड PDF केल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. याच्यामध्ये एज रिलेक्शन कोणाला आहे तर जे SC ST कास्ट आहे त्यांना 5 वर्ष आहे, OBC साठी 3 वर्ष, PWD साठी मित्रांनो जवळजवळ 10 वर्ष आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी ॲज पर रूल नुसार वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळे इथं एज रिलेक्शन दिलेलं आहे. तर मित्रांनो क्वालिफिकेशन जे आहे तुमचं जवळजवळ 4 मे 2026 पर्यंत पकडलं जाणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुमचं 12वीचा रिझल्ट आता ऑलरेडी लागणार असेल किंवा 10वीचा रिझल्ट आता लागणार असेल CBSEचा तर मित्रांनो नक्कीच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. फक्त तुमचं वय जे आहे ते 18 मिनिमम 18 तरी पाहिजे, त्याच्यावर असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर इम्पॉर्टंट यामध्ये काय आहे मित्रांनो, तर तुम्हाला एक्झाम सेंटर सुद्धा मित्रांनो ऑल इंडिया मध्ये कुठेही एक्झाम सेंटर तुम्ही चॉईस करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला 3 प्रिफरन्स द्यायचे आहेत. म्हणजे समजा तुम्ही आता सातारा, सांगली इथे कुठेतरी राहताय तर तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाम सेंटर देताना सातारा, पुणे, मुंबई अशा प्रकारे तुम्ही इथे देऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाममध्ये काही गोष्टी आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो सुरुवातीला की एक्झाम तुम्हाला देताना काय करायचं आहे, तुम्हाला 60 मार्कची एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये 4 विषय असणार आहेत मित्रांनो. प्रत्येक विषयाला 25-25-25 मार्क असणार आहे मित्रांनो. त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वालिटी ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश अशा प्रकारचे 4 विषय असणार आहेत. आणि यावेळी SSCने काय केलेलं आहे मित्रांनो, तर यावेळी काय केलंय की याच्यामध्ये जे 4 विषयाला प्रत्येक विषयाला 15-15-15-15 मिनिटं, म्हणजे प्रत्येक विषयाला 15 मिनिटंच तुम्हाला दिली जाणार आहेत. असं नाही की तुमचं समजा मॅथ्सचा पेपर झाला, तुम्ही 8 मिनिटात सोडवला आणि पुढचा पेपर तुम्ही लगेच घेणार आहेत, असं होणार नाही. तिथे टायमर लावलेला असणार. जेव्हा तुम्ही ऑनलाईन एक्झाम देणार कम्प्युटर बेसमध्ये
जर टायमर असणार तुमचं, जरी 10 मिनिटात जरी पेपर झाला तर तुम्हाला 5 मिनिटं बसावं लागणार. आणि समजा तुमची 15 पेक्षाही जास्त मिनिटं होत आहेत, 15 मिनिटामध्ये फक्त तुमचे 20च प्रश्न सोडवून झाले, तर तुमचे 15 मिनिटं संपली असणार. तुम्हाला नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो सोडवावा लागणार आहे. तर ही एक सगळ्यात मोठी अपडेट आहे मित्रांनो, एस-एस-सीने दिलेली आहे. म्हणजेच काय, की तुम्हाला एक्झाम जी आहे तुमच्या 1 तासामध्ये प्रत्येक ज्या टॉपिकला आहे ती तुम्हाला 15 मिनिटांनुसार सोडवावी लागणार आहे. खूप मोठी अपडेट असं आपण म्हणू शकतो, कारण की हे जे अपडेट आहे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास परफेक्ट असेल, ते विद्यार्थी हे सगळ्या गोष्टी करू शकतील. याआधी काय व्हायचं, आपण अभ्यास करताना किंवा सराव करताना प्रश्नपत्रिका सोडवायचो. आपल्याला जो टॉपिक आवडतोय तो आधी घ्यायचो. त्याच्यानंतर जो आपण टॉपिक हार्ड जातो तो नंतर घ्यायचो. खूप साऱ्या गोष्टी आपण त्यामध्ये करायचो. पण आता तसं करता येणार नाहीये. आपल्याला एक्झाम देताना प्रत्येक टॉपिकला टाईम लावूनच आपल्याला पेपर सोडवावा लागणार आहे. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट या एक्झाममध्ये होणार आहे मित्रांनो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही सराव कराल, जेव्हाही तुम्ही एक्झामचा सराव कराल, त्यावेळी सुद्धा तुम्हाला टाईम लावूनच हा सगळा सराव करायचा आहे. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.